आदरणीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांच्या आठवणी सांगाव्या, या अशा असंख्य आठवणी आहेत। वाघमारे सर म्हणजे एक उत्कृष्ट संसदपटू तर होतेच, पण जे एक उत्कृष्ट साहित्यिक तर होतेच, एक आदर्श प्राचार्य होतेच, ते थोर विचारवंतही होते। पण सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी सर हे एक मार्गदर्शक होते, एक दीपस्तंभ होते। खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये सक्रिय असताना आम्ही सरांकडे बघून असंख्य गोष्टी शिकलेल्या आहेत। माझ्यासारख्या नव्या पिढीला दिशा देण्याचं काम सरांनी केलेलं आहे। मला त्यांची एक महत्त्वाची आठवण सांगावीशी वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये 2022ला फूट पडली आणि ती फूट पडल्याच्या नंतर सरांना त्याचं एवढं दुःख झालं होतं की पवार साहेबांना या वयामध्ये काय वेदना होत असतील हे सर आमच्या प्रत्येक भेटीमध्ये बोलून दाखवायचे। आणि आम्ही सरांच्याच मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्याची एक बैठक ठेवली होती। त्या बैठकीच्या अगोदरपासून सर बरेच आजारी होते, पण त्या बैठकीच्या दिवशी सर आजारीही असताना त्या बैठकीला उपस्थित राहिले होते। डॉक्टरांनी सरांना कोणत्या बैठकीला जाऊ नका, कार्यक्रमाला जाऊ नका अशा सूचना केल्या होत्या, पण सरांनी डॉक्टरांचं न ऐकता मी पवारसाहेबांचा एक सहकारी आहे आणि एक वैचारिक बांधिलकी आहे आणि पवारसाहेबांना या वयामध्ये या संकटामध्ये साथ द्यायला पाहिजे या भावनेसाठी सरांना पायरीही चढता येत नव्हती, तर आम्ही खालच्या बाजूला बसण्याची व्यवस्था केली होती। तर सर त्या बैठकीला येऊन बसले होते। खऱ्या अर्थानं एवढी तब्येत खराब असताना सरांचं ते बैठकीला येऊन खुर्चीवर बसणं आठवलं तरी अंगावर शहारा उभा राहतो। खऱ्या अर्थानं विचाराची कमिटमेंट असेल किंवा एखाद्या भूमिकेची कमिटमेंट असेल ती शिकण्यासारखी सरांकडनं होती आणि सरांच्या असंख्य आठवणी आहेत। मी पवारसाहेबांचं मुलाखतीचे 3 मुलाखतीचं संपादन करणारं पुस्तक तयार केलं होतं, ते संपादित केलं होतं। त्या पुस्तकाच्या विषयी मी सरांना ते पुस्तक जेव्हा दिलं तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की आपल्याला सरांची विचारधारा पुढे घेऊन जाणारे त्यांचे काही दुसऱ्या फळीतले नेते आहेत त्यांचीही विचारधारा काय किंवा त्यांचीही भूमिका काय याच्यावर पुस्तक तयार करावं असं सरांनी मला सांगितलं होतं। खऱ्या अर्थानं तो माझा प्रकल्प अधुरा राहिला आहे, पण सरांच्या त्या मार्गदर्शनासाठी किंवा त्या सुचवल्यानुसार मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे वैचारिक भूमिका मांडणारी पुस्तकं सरांच्या आठवणीमध्ये करणार आहे। धन्यवाद।